गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज लवकर उठलो आहे. रॅनची आज एक्झाम आहे, 10ची स्कूल आहे. आंघोळ झाली आणि रोजच्याप्रमाणे अल्कलाईन वॉटर पितो आहे. नाही बघा, बनवून ठेवलं होतं रात्री, ते पितो आहे. रॅन्च नाश्ता करतो आहे, तर रॅन्चला त्याचे सोडायला. रॅन्च काय खातोयस? काय खावे? चहा खारी खातोय. आज त्याची स्टोरी टेलिंगची एक्झाम आहे, 10 ते 12 स्कूल आहे. जातो त्याला भेटायला. मनी त्याला भरवते आहे. मनीच्या डोळ्यावर झोप आहे. आज लवकर उठली ना, अंघोळ वगैरे झाली, देवपूजा वगैरे झाली आहे. भेटू रॅन्चला स्कूलला जाताना शाळेत. चला सोडायला असतायला माझ्याबरोबर. रॅन्च का तू चहा खारी? रात्री लेट झोपला, सकाळी उठताना किरकिर करत होता, पण उठला एका आवाजात. उठून डायरेक्ट बाथरूममध्ये अंघोळीला. तसं त्याला टेन्शन येतं आणि उठल्या मम्मी स्टोरी घे, स्टोरीचं रिव्हिजन घे चालू होतं त्याचं. रिव्हिजन केली, आता चहा खरी खातो, युनिफॉर्म घालू आणि मग निघू आम्ही. मी काय नाश्ता आल्यावरच करेन त्याला सोडून. बघू असं काहीतरी आणून मेंदू वडा वगैरे दाखवतो तुम्हाला काय आणतो. पराठे नको, पराठे संध्याकाळसाठी ठीक आहेत. मेंदू वडा वगैरे आणू काहीतरी, बघू दाखवतो तुम्हाला काय आणतो नाश्त्याला आज. ते चिवडा करणार होतास ना चपात्यांचा? अरे हो, ते करायचं होतं ना, करू. माझी स्टोरी पाठ केली, तुम्ही दाखवते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रेयांची स्कूलची तयारी झाली आणि रेयान चाललेला स्कूलमध्ये. बेस्ट ऑफ लक गाईज. आज आमचा सिलेंडर आलाय बऱ्याच दिवसानंतर. खूप दिवस वाट बघितली आणि त्याच्यानंतर आज सिलेंडर आला फायनली. आता स्कूलमधनं बोलला का रे स्टोरी? काय बोलला? आणली आंब्याची पेटी म्हणून रेयांश खूप एक्सायटेड आहे. त्याला खूप आवडतात आंबे. दोन डझन आहेत. पिल्लू आपटू नको, खराब होते. हे दोन डझन आहेत. 1 डझन खाल्लेत ना कच्चे तुला. हे 2 डझन आहेत. खाली पण आहे त्याच्या. एक खातो. हे बघा रेयांश कसा आंबा खातो, एकदम चाटून पुसून आंबा खातो, एकदम मनापासून. त्यानंतर क्लाससाठी आल्या मुली त्या आज हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करत होत्या. जर कोणाला क्लासेसची इन्क्वायरी करायची असेल तर प्लीज मला मेसेज करा. मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स देईन क्लाससाठी रिगार्डिंग. कोणती तरी रेसिपी बनवताय? स्वीट डिश आहे, स्वीट डिश. कुठली रे? मँगो कुल्फी. मँगो कुल्फी बनवते आज स्वप्नील. मँगो कुल्फी विदाउट स्टिक. आता हे पूर्ण दूध आटवून घेतोय रबडीसाठी. रबडी तयार आता होत आली आहे. थोडं ड्रायफ्रूट्स टाकतो त्याच्यात. रबडी झाली, थंड करून मग त्यात आता साखर टाकतो. कपडा. साखर. रबडी थंड झाली की मग बघा पुढची प्रोसेस काय आहे ती. रबडी होईल तयार 10 मिनिटात. ड्रायफ्रूट्स टाकायचे भरपूर आणि करून ना काजू टाकले की ते घट्ट होतं दूध पटकन. बाकी तर कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीच नाही, प्युअर मिल्क. त्याच्यात आम्ही बोलवत आहे आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम. आता बदल्यावर आम्ही दाखवतो. मँगो आईस्क्रीमचा मँगो बघा कसं तोंडाला लागलेलं आहे. पण ते आईस्क्रीम आता सगळं आम्ही झाल्यावर दाखवतो. आम्ही तर पण आता पण ते रबडी बनवतोय स्वप्नील. आईस्क्रीमसाठी रबडी लागणार आहे. येस, रबडी बेस आहे मँगो कुल्फीचा. खूप एक्साइटिंग आहे कुल्फी, वेगळीच पद्धतीची. बघा मी तर खूप एक्सपायर्ड होते. लच्छेदार रबडी रेडी झाली आहे. स्ट्रक्चर बघा त्याचं कसं आहे, एकदम फक्त मिल्क, 0% पाणी आणि ड्रायफ्रूट्स. आता हे थंड करायची पूर्ण आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो काय करायची. तर थंड व्हायला पूर्ण थंड झाली पाहिजे, नाहीतर मँगो कुल्फी बनणार नाही. मँगो स्टफ कुल्फी बनवली आपण आज. मँगो स्टफ कुल्फी. रबडीचं स्ट्रक्चर बघा कसं आहे.
एकदम लच्छेदार. हे बघ क्लोजअप दाखव. कशी झाली रबडी सांगा तुम्ही. मस्त म्हणलं रे. गाईज मगाशी आपली रबडी आपण थंड करायला ठेवलेली बघा कशी झाली आहे. स्ट्रक्चर बघा फक्त रबडीचं. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. कल्याणमध्ये आम्ही तुम्हाला देऊ शकतो होम डिलिव्हरी, पण एक दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागेल. काय रबडी बनवून? रबडी यस. हा स्वप्नील खूप छान रबडी बनवतो. फक्त मिल्कची प्युअर रबडी मिळेल तुम्हाला, फक्त मिल्कची. खरंच कोणाला हवी असेल रबडी आणि बासुंदी तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आता बनवतोय मँगो स्टफ कुल्फी. माझं शॉप होतं कोविडमध्ये नायगावला, तेव्हा मी हे सेल करायचो. 250 रुपयाला एक मँगो सेल करायचो रबडी कुल्फीचा स्टफ. तुम्ही बघा आता कसं बनवतो. आणि हापूस आंबा आहे. नीट हात कापशील. बोलत राहणार काहीतरी. हे वरचं थोडंसं असं कट करून घ्यायचं आपण आणि ते अलगद काढायचं, कारण का तेच आपल्याला वरती स्टफ कुल्फीला झाकण म्हणून यूज करायचं. कट केलं त्याचं लीड कट केले. आता यातली कोळी आपल्याला काढून घ्यायची अलगद हलक्या हाताने. निघणार ती? यस निघते. आधी चारी साईडून ते लूज करायचं. बघितलं का जसं शेफ नवरा भेटलाय मला. हे जरासं डेलिकेटेड काम असतं पण छान लागते ती कुल्फी खायला. साठवते. खूप काळजीपूर्वक करायला लागते वाटतं हे. खूप काळजी करू, खूप डेलिकेट आहे म्हणून ते महाग असतं ना. साईडचा गर पण त्याच्या जास्त गेला नाही पाहिजे वाया. चारी साईडने ते लूज करून घ्यायचं आहे. डिश काढू का ते कोळ ठेवायला? काढा. थांब. कोळी माझा मुलगा खातो ना, खूप छान खातो तो, एकदम चाटून पुसून फस्त. मग अशी खाल्लेली बघितलीस काय? कशी खाल्लेली एकदम फस्त. कोळी निघाली आहे बाहेर स्टफ मँगोची. ओके. मँगो असाच आतमध्ये ठेवला बाजूला. जरा मला ह्याचं लीड झालं. असेच हे असेच तिन्ही तिन्ही पण मँगो करायचे आपल्याला करून आपल्याला. घ्यायचे. पण आपण 4 जण आहे, मग 3च. हो तू बोलतेस ना आंबा जास्त वेस्ट नको घालवूस. हा मग आंबा किती महाग आहे. आंब्यासारखं खाल्ल्याची फिलिंग वेगळी असते की नाही गाईज. एक तर भेटत पण नाही आहेत आजकाल कुठे ते आंबे. हे जरी तुम्हाला हवं असेल ऑर्डरने तुम्ही देऊ शकता, पण हापूस आंब्यामध्ये हवं असेल तर हे कॉस्टली जातं. बिकॉज आंबाच 150 रुपयाला एक आंबा आहे फक्त. ही अशी कोय मी खाऊन घेते का? तर तिन्ही आंब्यांच्या आपण हे केलंय, बाटा बाहेर काढले त्याचा. आजच आणले होते, रॅन्सला खायचे होते, आईला पण खायचे होते, आणि म्हटलं काहीतरी रेसिपी करूया, दाखवूया आपल्या. आणि आपल्यात आपली रबडी जी आपण बनवली होती फक्त दुधाची, दूध ड्रायफ्रुट्स. रबडीच लय अशी हे वाटते काय टेम्पटिंग. यस म्हटलं ना माझ्या हाताला चव टेम्पटिंग आहे एकदम. आता स्टफ करतोय आपण ते. एक काही थेंब पाणी नव्हतं रबडीचं. बघा कशी झाली, श्रीखंडासारखी रबडी झाली. अशी रबडी तुम्हाला दुकानात कुठेच मिळणार नाही. तुम्हाला वॉटरी रबडी मिळेल पाणीवाली, पण ही श्रीखंडासारखी रबडी झाली आहे. तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा, ऑर्डर द्या. आता आपण स्टफ करतोय मँगोमध्ये. मनी बघते हा नक्की काय करतोय ना. मनी मग आम्ही लोक असे कधी काही प्रकार केले नाही आहेत घरी. हे मी शॉपमध्ये सेल करायचो, भरपूर माझं सेल व्हायचं हा प्रोडक्ट. ह्याच्यामध्ये आपण मँगो आहे, ह्याच्यामध्ये सगळ्या फळांचं करू शकतो. सगळ्या मीन्स आता हे झाकण लावून हे ठेवलं. झाकण लीड करायचं. कट केलेलं होतं ना जे आंब्याचं वरचं ते. हे लीड केलं. सेम तसंच दुसरं भरून घेऊया आपण. सेम असे तिन्ही पण करून घ्यायचे आहेत. असं तिन्ही पण मँगो मध्ये स्टफ केलं त्यांनी अशा प्रकारे, आणि वरतून त्याला असं कव्हर करून घेतलं.
तिन्ही मँगो रेडी झालेले आहेत आपले. आता काय करणार? आता आपल्याला ठेवायचं फ्रीझरमध्ये. आता ते फ्रीझर मध्ये ठेवायचं थंड फ्रीझरमध्ये मी जरा व्हायला. जागा करतो. आयरमध्ये ठेवतोय सेट होण्यासाठी. ओव्हरनाईट ठेवावं लागेल ह्याला बिकॉज ते पूर्ण सेट झालं पाहिजे नीट. आता याचं तुम्हाला फायनल लुक उद्या कळेल दुपारी जेव्हा आम्ही ते टेस्ट करू. उद्या आम्ही तुम्हाला दाखवू ते खाताना. रेडी झाल्यानंतर. आता हे करून तो फास्ट करायचा आहे फ्रीझर आपल्याला. हे बर्फ होईल यार सगळा. हो आईसच पाहिजे ना. रबडीचा बर्फ अजिबात होणार नाही बिकॉज आपण प्युअरली बनवले. आता बनवतो कुल्फी आपण त्याच रबडी. आता बनवलं आम्ही ते कुल्फी त्याच रबडीची. काल स्वप्नील गेलेला ना डीमार्ट मधून, तिथून ते कुल्फीचे भांडे घेऊन आलाय. बाहेरची खाण्यापेक्षा आपण घरी बनवलेली बरी. ते धुवून घे. खाली कुल्फी आज आम्ही खाणार आहे. आज बनणार की उद्या? कधी बनणार? हा उद्याच बनणार. तुला काढून ठेवतो ते. कुल्फी पण उद्याच बनणार आहे गाईज. आम्ही तुम्हाला उद्या नक्की दाखवू कशी बनले कुल्फी ते. तुला कशात काढू? मँगोचा पल्प टाकायचा थोडा. त्या रबडीचा मँगो कुल्फी बनवतोय. हा जो पल्प उरलाय ना तो यात आपण टाकूया. ओरिजिनल हापूस आंब्याचा पल्प बघितलं का? टाकलाय मँगोचा त्यात रबडीमध्ये. फक्त मँगोचा पल्प टाकलाय बाकी काही नाही टाकलंय. ही आपली होईल मँगो कुल्फी. नॅचरल मँगो कुल्फी. आणि खरंच तुम्ही रबडी एकदा ट्राय करा नक्कीच. तुम्हाला खूप आवडेल. अशी रबडी तुम्हाला कुठच्या शॉपमध्ये कुठच्याच मिठाईच्या दुकानात मिळणार नाही. घरगुती बनवलेली रबडी. पता चला रबडीच्याच ऑर्डर यायला लागल्या आपल्याला. मग घ्यायच्या ना आपण. काय बोलला? 10 ते 15 दिवस ही शेल्फ लाईफ असते. फ्रीझर डीप फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ते खाऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला फ्लेवरची हवी फ्लेवर रबडी मिळेल. केसर रबडी हवी आहे, ड्रायफ्रूट रबडी हवी आहे, नुसती प्लेन रबडी हवी आहे. आपली मँगो रबडी झाली आहे रेडी. प्युअर मँगो रबडी. आता कुल्फी बनवूया आपण. ते कुल्फीचं काल आणलेलं ना डीमार्ट मध्ये भेटतं ते कुल्फीचं. त्याच्यामध्ये आता आम्ही कुल्फी बनवू. आम्ही म्हणजे स्वप्नील. थोडे थोडे कर. आपल्या चौघांना 4 होतील असं कर. चार कुल्फ्या झाल्या. 4 ह्याच्यात ते भरलं. 4 झाल्या ना रे? यस 4 झाल्या. 4 कुल्फ्या तयार झाल्या. 4. आम्ही घरात 4च मेंबर आहेत ना, मग 4 जणांना 4 कुल्फ्या. हे जरा टॅप केलं ना त्यातली एअर निघून जाते सगळी. थोडं टॅप करायचं जेणेकरून ते खाली बसायला एअर निघून जायला लागते सगळं. या स्टिक्स आहेत त्या आता आतमध्ये ठेवून द्यायच्या लीड लावून. 1 2 3 4. आणि हे पण फ्रीझर मध्ये ठेवून द्यायचं ना. आता चिडवलं मी. आता तुला बोर्डिंगला टाकणार आहे म्हणून रेंश रडायला लागलाय. रेंश खूप त्रास देतोय म्हणून मी त्याला असंच चिडवलं. रेंश मी तुला आता बोर्डिंगलाच टाकणार. तर रेंशचे एक्सप्रेशन बघा. रेंश इकडे बघ. रेंश नाही टाकणार. चल ये नाही टाकणार. चल बघा रेंश कसा रडतो. रेंश त्या दिवशी आम्ही हे एअरटेलचं वायफाय लावलेलं ते एकदम भंगार. आमचा एक्सपिरियन्स खूप वर्स्ट होता. ते एकही दिवस चाललं नाही. सो म्हणून आम्ही आता वायफाय चेंज केलं. मग हे वायफाय लावायचं काम चालू होतं. फायनली हे नवीन वायफाय लावलं आणि खूप छान चालतंय. हाय गाईज, मी आता आले तलावावरती जरा वॉकिंगला. म्हटलं आजपासून जरा डेली रुटीनमध्ये वॉकिंग पण करावं. खूप वेट वाढलंय. सो आजपासून जरा वॉकिंग स्टार्ट करते. हे आमचं गौरीपाड्याचं तलाव आहे. खूप मस्त तलाव आहे. नक्की एकदा विजिट करा गौरीपाडा तलावावर. करते थोडं वॉकिंग आता. जरा वॉकिंग करून वेट लॉस करण्याच्या बेतात आहे मी आता. बघू आता होतंय की नाही. पण आज स्वप्नील एवढ्या छान छान डिश बनवून खायला देतो तर डे बाय डे वेटच वाढत जात आहे. बघू आता. जस्ट वॉक करून झालंय आणि आले रिटर्न घरी. चालले आता घरी जेवण वगैरे करायचं आता. बघू आता घरी गेल्यावर. एअर फ्रायर.
स्वप्नील बनवत आहे मोमोज एअर फ्रायरमध्ये. मनीने 16 सोमवार केली असती माझ्यासाठी, करायला हवेत ॲक्च्युली. अच्छा, IPL बघता बघता हे खायचं काम. आज मोमोज. आज CSK वर्सेस RCB होती. चालू आहे उद्याची तयारी भाजीची. कुठची भाजी आहे? चवळी. चवळीची पालेभाजी आहे. मिस्टर की फोर्थ गेला. पालेभाजी. डॅडा फोर्थ गेला. लवकर करा, हात पटापट चालवा. डॅडा फोर्थ गेला. जेवायला पनीर भुर्जी आणि ब्रेड आणि डाळ भात असं खाल्लाय चाटून बसून स्वप्नीलने आंबा. काय करते मनी? किचन साफ करते. आणि काय करते? आपल्याला ते अल्कलाइन वॉटर बनवायचं आहे. आता किचन साफ करून मला बनव. नीट पोस्ट, नीट काही पोस्ट. जेवलात का तुम्ही? जेवल्यानंतर माहिती आहे ना भांड्यांचा पसारा असतो तो आवरायचा. आता भांडी दाखव आपली किती जमले. ही बघा 4 माणसांची भांडी. भांडी पण माझी हे वाढत आमचं एक छोटंसं किचन. तुम्ही आशीर्वाद दिलेत तर लवकरच मोठं किचनमध्ये आम्ही शिफ्ट होऊ. किचन आवरून झाला, मनी घासते आता भांडी. रोजचं रुटीन. भांडी घासून झालं की आम्ही दाखवतो अल्कलाइन वॉटर कसं बनवायचं आज प्रॉपर व्हिडिओमध्ये. गाईज आणि खूप कमेंट्स येत होत्या की तुम्ही अल्कलाइन वॉटर कसं बनवता. तर म्हटलं आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवूनच देतो की अल्कलाइन वॉटर कसं बनवतो. तर सर्वप्रथम हा काचेचा जार घ्यायचा आहे. तुम्हाला काचेचंच भांडं घ्यायचं आहे. काचेचा बॉटल किंवा काचेचा जार जे असेल ते तुमच्याकडे अवेलेबल ते घ्यायचं आहे. बघा मी हा जार घेतला आहे. त्यानंतर लागणारं साहित्य आहे हे गाजर. हा सालीसकट घ्यायचं आहे. सगळ्या वस्तू सालीसकट घ्यायच्या आहेत. गाजर, काकडी सालीसकट, बीटरूट सालीसकट, लिंबू, मिरची उभी चिरलेली, पुदिना, आलं आणि आवळा. आणि सगळं धुवून घ्यायचं स्वच्छ, बट सालीसकट घ्यायचं आहे. ओके. आणि सब्जा. सब्जा आता गरमीमध्ये खूप उपयोगी असतो, पोट थंड राहतं त्यामुळे सब्जा. आणि गाजर टाकू आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेलं. काकडी अशी सालीसकटच घ्यायची आहे जे मी तुम्हाला सांगितलं. बीटरूट, लिंबू. एकंदरीत ते सगळं त्या जारमध्ये टाकायचं आहे जे आपण तयारी करून ठेवले ते. आणि इन्ग्रेडियंट समजावे म्हणून आम्ही तयारी करून ठेवली होती. पुदिना, त्यात कोथिंबीर पण असते, पण ॲक्च्युली मला कोथिंबीरची एलर्जी असल्यामुळे त्यात आम्ही टाकली नाही आहे. आणि कच्ची हळद पण असते. हळद आम्हाला आणायची आहे. मिरची एक मधून चिरलेली आणि सब्जा. कच्ची हळद आम्हाला भेटली नाही आहे आणि कोथिंबीरची मला ॲलर्जी असल्यामुळे. तुमचं जे काय घरी पाणी असेल नॉर्मल तुम्ही फिल्टरचं पिता किंवा गरम करून पिता ते पाणी. आता 1 लिटर 80 मिलीचा जार आहे. तुमच्या घरात जशी मंडळ आहे तसं तुम्ही जार घेऊ शकता. टाकल्यानंतर स्टर करून सोडून द्यायचं त्याला ओव्हरनाईटसाठी. कमीत कमी 10 जास्तीत जास्त 12 तास. हे रेडी आहे आपलं अल्कलाइन वॉटर. आता उद्याही सकाळी पूर्ण रेडी होईल तेव्हा मी तुम्हाला याचा कलर दाखवतो कसा आला आहे आणि कसं आपलं पाणी तयार झालं. आणि सकाळी सकाळी तुम्ही ब्रश केल्यानंतर अप्लाय करा. 1-2 ग्लास पिया. प्रत्येकाने पिया घरातल्याने. खूप हेल्दी आणि खूप पौष्टिक पाणी आहे. सगळे गुड बॅक्टेरिया याच्यामध्ये येतात. गाईज माझं आजचं सगळं काम झालेलं आहे. डन फॉर द डे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा. लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.